ह्याच्या अगोदर कधी इतक्या मोठ्या व्यासपीठावर मला भाषण करायची कधी संधी नाही मिळाली किंवा योग नाही जोडला. परंतु आता दया काकांमुळे योग जोडलाच आहे. तर म्हणलं आता या प्रवासाची सुरुवात माझ्या महापुरुषांचं मी वंदन करूनच करावी. मित्रांनो, खरं जरी आमचं गाव, आमचं मतदारसंघ जरी वाई असला तरी कोरेगाव तालुक्याचे ना आमचं जुनं ऋण अनुबंध आहे. मला आजही आठवतं ते बालवयात माझ्या आजोबांकडं कोरेगाव तालुक्यातली माणसं कायम यायची. फार प्रेम दिलं तुमच्या तालुक्यानं आमच्या कुटुंबावर, माझ्या आजोबांवर दिले, माझ्या चुलत्यांवर खासदार नितीन काका पाटलांवर दिले. आणि आम्ही सुद्धा इथून पुढे भविष्य काळात कायमस्वरूपी प्रचंड तुमच्या या तालुक्यावर आम्ही प्रेम देत राहणार आहे. किसनवीर सहकारी साखर कारखाना असेल, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आणि माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून दया काका तुम्हाला जेवढी पण मदत माझ्या परिवाराकडून होईल तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे, तेवढी आम्ही ताकद तुम्हाला देणार आहोत. खरं तर आज स्वागत फारच आमचं जोरात झालं. जरा स्वागत बघूनच मी थक्क झालो. आणि अँकर साहेब, खरा अर्थ मी तुमचं खरं आभार मानतो. तुमचं कधी कोण नाव घेत नाही, तुमचे आभार कोण मानत नाही, पण काय तो तुमचा खणखणीत आवाज अंगावरच काटा आला. मला आजही आठवतं, मागच्या वर्षी खटाव तालुक्यात नागाच्या कुमट या गावात यात्रेनिमित्त आपली भेट झाली. मी विसरलो नाही ते आज पण. आज मी तुमच्या सर्वांशी संवाद साधायला आलोय. आज थोडस मला वाईट वाटतं की राज्यात आणि देशभरात जे काही वातावरण गढूळ आणि दूषित करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, जाती जाती धर्माधर्मांमध्ये जो वाद निर्माण करायचा जो प्रयत्न चालू आहे, हे बघून फार वाईट वाटतं. ह्याच्या अगोदर पूर्वी असं कधी नव्हतं. मित्रांनो, आज आपला राष्ट्रवादी पक्ष हा असा पक्ष आहे जो समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे. आणि अशा पक्षाला तुम्ही साथ दिली पाहिजे. हा काय पक्ष नाही, हा आपला परिवार आहे. तुम्ही सर्व माझे परिवार आहात एवढं लक्षात ठेवा. कधी हाक मारा, आहान पाटील कायम तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील. आज पाहून तर बघा दया काका, आज खरं तर मला पुरुषांपेक्षा जास्त मला इथं महिलांचीच गर्दी जास्त दिसते. महिलांची गर्दी बघून जरा असं वाटतंय लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ तुम्हीच दिसताय. शासनापेक्षा असं वाटतं हिथंच लाडकी बहीण योजना जास्त चांगली राबवली जाते का काय, असं जरा मला तर वाटायला लागले. तुमची चर्चा सातारपर्यंत आहे. तिरुपतीला देवदर्शन, केदारनाथला देवदर्शन, उज्जैनचं असेल, शिर्डीचं असेल, अक्कलकोटचं असेल, सातारपर्यंत तुमची चर्चा आहे. माझ्या या माता भगिनींना त्या परमेश्वराच्या दारात पोहोचवण्याचं जे तुम्ही पवित्र काम करताय, हे कधीही माझ्या या माता भगिनी विसरणार नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.